हिरव्या बाटलीत जे पिवळं दूध दिसते ना ते माझी बहीण गेट टुगेदरला गेली ना तिथून आणलेलं आहे. गाई वेली ना माझ्या आईची मग त्या गाई वेलेलीचं हे दूध आहे. चिकाचं दूध खरवस करतात, ह्याचा वड्या करतात पाकातल्या किंवा अशाही वड्या करतात. आता हे नॉर्मल जर फक्त पिवळ्या दुधाच्याच केल्या तर पाकातल्या वड्या होतात. म्हणजे तो आधी शिजवायचा, खिसायचा आणि मग त्याच्या खोबऱ्याच्या वड्यासारख्या वड्या करायच्या. खूप दिवस त्या राहतात. पण आता तो दूध थोडंसं आहे कारण एवढी मोठी बॉटल भरून दिलं होतं पण बहिणींनी सगळ्यांना दिलं, म्हणजे तिच्या मैत्रिणींना दिलं, त्यामुळे थोडंच राहिलं. असू द्या, सगळ्यांनी मिळून खायला पाहिजे ना. माझ्याकडे नेमका गुळ नव्हता, वरच्या भाभीकडून घेतला. माझ्याकडे असं आहे सनी घुगऱ्यानी रिवारी पुऱ्यान सनी घुगऱ्या असा प्रॉब्लेम आहे. भाभीला म्हटलं तुला डबल दिल बाई दे. मग नंतर गुळ चांगला हलवला, हाताने हलवायचा नाही, वाचा हात घालायचा नाही, मला अजिबात आवडत नाही. चमच्यानीच तो हलवायचा. इलायची पावडर टाकली, केसर टाकलं आणि त्यानंतर हे वाफायला घ्यायचं. म्हणजे माझ्याकडे शिट्टी काढून आपण त्याची शिट्टी काढा कुकरची आणि ते उद्योग करण्यापेक्षा मी इडलीचं भांडं तापायला ठेवलं, त्याच्यामध्ये स्टँड घातलं आणि हे व्यवस्थित म्हणजे त्याचं बघून सगळं केसर व इलायची पावडर आणि गूळ घालून ते शिजायला ठेवलं. 20 मिनटं ते शिजवायचं. त्यासोबतच ना आज दही लावायचं आहे. तर दहीसाठी माझा दहीचा व्हिडिओ बऱ्यापैकी खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर असं दही लावते मी. दही पहिलं घ्यायचं आणि पातेल्यामध्ये ज्या भांड्यामध्ये लावायचं ते फेटायचं त्याच्यामध्ये आणि नंतर कोमट दूध म्हणजे जरा असं गरमच ठेवायचं म्हणजे छान असं दही होतं. दही कसं झालं याचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल. इतकं छान दही होतं माझ्याकडून की विचारूच नका. दहीच म्हणतात तुम्ही कमेंट करू नका दही 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 काय बोलता म्हणून. तर चला, छान असं आपलं दही व्हायसाठी ठेवलेलं आहे. परत हलवायला जायचं नाही. तोपर्यंत आपलं 20 मिनटात ते उकडून झालेलं आहे आणि छान अशा ह्याच्या वड्या पडलेल्या आहे. इतकं टेस्टी झालं. शिवमनी सांगितलं की मम्मी खूप छान झालेलं आहे, काका हलवाईमध्ये असंच मिळतं त्यापेक्षाही इतकं छान झालेलं आहे असं शिवमनी माझ्या सांगितलं. आणि मग म्हणला मम्मी मी झोपेतून उठूपर्यंत हे फ्रीजमध्ये तू थंड करायला ठेव आणि हे थंडच छान लागतं. चला तर मग आवडलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा.